बरोबर आज दिसायला लागलेत, काय कारण काय? या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या विकासावर मी प्रेरित होऊन आज चरणराज चौरे, सुनील पाटील व गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिंदे शिवसेना गट यातून मी कोल्हापूर जिल्हा परिषद गट व सह्याद्री पंचायत समिती गट या दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे. आपण भाजपकडून इच्छुक देखील होता आणि परत आता शिंदे सेनेत प्रवेश केलात का? मी भाजपकडून याआधी कामही केलं आहे, पण मला त्याहीपेक्षा एकनाथजी शिंदे साहेबांचं काम उत्कृष्ट वाटतं. त्यामुळे मी भाजपला रामराम करून मी शिंदे सेनेत आलेलो आहे. आता आपली उमेदवारी फिक्स झाली का या ठिकाणी? हो, आज मला अधिकृत शिंदे साहेबांच्या गटाकडून हे बी फॉर्म मिळालेले आहेत, तर मी थोड्याच वेळात माझी उमेदवारी अर्ज दाखल करतो. काय सांगाल, आज समाधान पाटील आपल्या पक्षात प्रवेश बी केला आहे आणि त्यांची उमेदवारी देखील निश्चित झाली आहे, परंतु भाजपकडून धनुष्यबाणात प्रवेश केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि तुमचं मत काय यावर? खरं तर ह्या मोहोळ तालुक्यामध्ये विकास करत असताना, धडपड करत असताना अशा तरुणाची 100% मोहोळ तालुक्यामध्ये यावेळी तालुक्याचा विकास करताना अशा तरुणाची गरज आहे. खरं तर पहलवान समाधान पाटील यांच्यावर खरं तर अन्याय झाला. गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी ते काम करत आहेत, परंतु एखाद्या माणसाला न्याय देण्याचं काम म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब या सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळ हातातल्या फोडासारखं या ठिकाणी सांभाळत असतात. त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी आम्ही कोकरापूर गटातून आत्ताच त्यांचा प्रवेश झाला. लोकसेवा हॉटेल येथे पक्ष प्रवेश करून कोकरापूर झेडपी गटासाठी मी फॉर्म दाखल करतोय, आणि सह्याद्री पंचायत समितीसाठी दाखल करतोय. ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल दोन्हीपैकी त्या ठिकाणी त्यांना संधी दिली जाईल आणि 100% हा शिवसेनेचा ढाण्यावाग या मोहोळ तालुक्यामध्ये पूर्ण मोहोळ तालुका पिंजून काढेल आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अनगरकराला डावून देईल. ही पैलवान समाधान पाटील काय चीज आहे हे 100% डावून देईल आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी समाधान पैलवान यांचा अतिशय तालुक्यामध्ये फायदा देखील शिवसेनेला होईल, हे मला 100% खात्री आहे. पण पैलवान नितीन निळे देखील आता या ठिकाणी तयारी करत आहेत कोल्हापूर जिल्हा परिषद गटातून. तर आता ह्यामध्ये आमचं त्या ठिकाणी, म्हणून तर या ठिकाणी आम्ही पंचायत समितीला आणि जेडपीला या दोन्ही ठिकाणी एबी फॉर्म त्या ठिकाणी दिलेले आहेत. दोन्ही ठिकाणी आम्ही आता दाखल करतोय आम्ही, आणि त्या ठिकाणी आमची बसून आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असताना त्या ठिकाणी आमदार राजाभाऊ खरे, विजयराज डोंगरे, उमेशदादा पाटील आणि आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी आम्ही बसून त्या ठिकाणी कुणाचा कुठं ठेवायचा, कुणाचा काढायचा या ठिकाणी 100% फायनल करू. परंतु समाधान पाटील दोन्हीपैकी एक जागेला 100% लढणार म्हणजे लढणार, हा शब्द जिल्हा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने मी देतो.